रोजच्या नेहमीप्रमाणे ओपीडीला बसले होते. ओपीडीला सुरुवातच केली होती तेवढ्यात मला पत्रकार बंधू दरेकर साहेब यांचा फोन आला की आपल्या इथे निर्माण प्लाझा इथे एका महिलेची रस्त्यावरती डिलिव्हरी झालेली आहे, मॅडम तुम्ही अर्जंट या. मी आहे तशी पटकन त्या ठिकाणी पोहोचले. अगदी अर्धा ते 1 मिनिट मला लागला असेल माझ्या हॉस्पिटलपासून, ते कारण जवळ आहे. तिथे गेल्यानंतर पाहिलं तर ती महिला रस्त्यावरती बसलेली होती आणि तिच्या हातामध्ये तिचं बाळ होतं आणि तिचा नवरा तिच्या शेजारी डोक्याला हात लावून बसलेला होता. ते बाळ हातात घेतलं होतं पण ते बाळ रडत नव्हतं, श्वास घेत नव्हतं, काहीच करत नव्हतं. तिच्या हृदयाचे ठोके काळजीनं व्याकुळ झालेले होते. मी गेल्यानंतर पटकन तिथल्या जवळच्या महिलांना त्यांचे जे काही गळ्यातले स्टोल असतील किंवा ओढणी असेल ती घेऊन पूर्ण एक गोल सर्कल करून पहिलं तिला कव्हर केलं, कारण ओपनली रस्त्यावर महिलेची प्रसूती झाली नाही पाहिजे. त्यामुळे पहिले गोल रिंगण करून कव्हर केलं. जवळपासच्या 15-20 महिलांनी मदतीचे हात पुढे आणले. रस्त्याने जाणारे रिक्षावाल्यांनी मदत केली. शेजारी मेडिकलचं दुकान होतं, त्यांनीही मदत केली. लागणारं इमर्जन्सी सामान पटकन आम्हाला दिलं. सुरुवातीला मी बाळाची नाळ कट केली. नाळ कट केल्यानंतरही बाळ जेव्हा रडत नाही, त्यानंतर मात्र सगळ्यांना प्रश्न असा पडला होता आणि सगळ्यांनाच काळजी वाटत होती की आता हे बाळ टिकेल की नाही. पण जे डॉक्टरांचं टेक्निक असतं ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला. 2-3 मिनिटांनंतर त्या बाळाने क्राय घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून माझंही कौतुक केलं, त्या बाळाचंही स्वागत केलं आणि माझ्यासाठी मला वाटतं तो खूप आनंदाचा क्षण आहे की सुखरूपपणे मी त्या दोन्ही जीव वाचवू शकले.